Hello, good morning. Now today we start the problem. We have learned theory and we have learned how to prepare the journal, what is the format of journal, what are basic entries of the journal. So everything we have studied, and now we start the problems of journal. This is first problem, that is journalize the following transactions. September 2020, and here it is written Kavita started business with cash rupees 2 lakh. On 2nd September purchased goods for rupees 10,000. Then for 5th September sold goods for rupees 15,000. 7th September purchased machinery rupees 25,000, and for 9th September paid wages rupees 7,000. Here in first transaction seen that Kavita started business. That means who is doing the business, who is trader? Kavita. So you have to write in the books of Kavita and then you have to start the journal. आता आपण हा जर्नलचा प्रॉब्लेम बघितला. त्याच्यामध्ये मी इथं 5 ट्रान्झॅक्शन्स दिले. पहिलाच प्रॉब्लेम आहे. पहिले 2 प्रॉब्लेम आपण छोटे छोटे घेऊ, तुमचं ते लक्षात येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे, त्याचा टाईप आयडेंटिफाय करायचा, त्याला रूल अप्लाय करायचा आणि तो रूल अप्लाय करून डेबिटेड आणि क्रेडिटेड अकाउंट ठरवायचं आणि जर्नलमध्ये काल सांगितल्याप्रमाणे फॉर्मॅट आखून त्या फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे. आता रोज मी तुम्हाला प्रॉब्लेम हे लिहायला सांगेन किंवा ज्या दिवशी पाठवेन तुम्ही तो लिहून ठेवायचे नोटबुकमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपण सॉल्व करायचं आहे. असं काहीतरी आपण हळूहळू ते सिस्टम डेव्हलप करू. आता काय करा, तुम्ही हे सगळे ट्रान्झॅक्शन तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. म्हणजे व्हिडिओ ऐकता अगोदर काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचं, हे सगळं लिहायचं नोटबुकमध्ये आणि नंतर मग मी कसं सांगितलं तसं ऐकायचं, पॉज करून परत चालू करून पॉज करून चालू करून ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तर जेव्हा हे मी सांगेन तेव्हा तुम्ही हे लिहून काढायचं अगोदर सगळे ट्रान्झॅक्शन, मग जर्नल आखायचं आणि मी कसं शिकवेन तसं पॉज करून परत एकदा सुरू करून मधल्या वेळेमध्ये तुम्ही ती एंट्री समजून घेऊन लिहायची आहे. तर आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे वेगळं घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल त्याचा व्ह्यू घेऊ. आता बघा, पहिलं ट्रान्झॅक्शन आहे इन द बुक्स ऑफ कविता. त्याच्यानंतर कविता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 lakh आणि मग हे त्याची एंट्री. तर आता कविता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, ह्याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले येतात. पहिलं आहे कॅश आणि दुसरं आहे कॅपिटल. मग कॅश अकाउंट कुठला आहे, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, आले की डेबिट गेले की क्रेडिट. मग इथं काय आलं, बिझनेसमध्ये कॅश आले. कॅश हे रिअल अकाउंटचा रूल आहे, आलं की डेबिट गेलं की क्रेडिट. आलं म्हणून इथं कॅश काय झाले, डेबिट. आणि दुसरा अकाउंट कुठला आहे, कॅपिटल. कॅपिटलचा टाईप कुठला आहे, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. मग इथं कॅपिटल गिव्हर आहे का रिसिव्हर आहे बघायचं. गिव्हर असेल तर क्रेडिट, रिसिव्हर असेल तर डेबिट. असंच लक्षात ठेवायचं, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. आलं की डेबिट गेलं की क्रेडिट, रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. आता इथं हा गिव्हर आहे म्हणून कॅपिटल अकाउंट काय होणार, क्रेडिट. तर इथं लिहिताना कसं लिहायचं बघा, कॅश अकाउंट डॉट डेबिट असं लिहायचं आणि मध्यभागी किंवा सुरुवातीला लिहिलं चालेल टू कॅपिटल अकाउंट असं लिहायचं. अमाऊंट कॉलममध्ये 2 lakh, क्रेडिट अमाऊंट कॉलममध्ये 2 lakh आणि मग तिथं खाली त्याचं नॅरेशन, बिग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. अशा पद्धतीनं आपण हे 1 तारखेचे ट्रान्झॅक्शन इथं पाहिलं. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड ट्रान्झॅक्शन 2nd सप्टेंबरला आहे. गुड्स परचेस्ड
का परचेस गुड्स ऑफ ₹10,000. मग आता आपण बघितले गुड्सचे 4 प्रकार आहेत, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. जेव्हा गुड्स परचेस करतो तेव्हा आपण परचेसेस अकाउंट डेबिट असं म्हणतो, जेव्हा रिटर्न करतो तेव्हा परचेस रिटर्न असं म्हणतो, आणि जेव्हा सेल करतो तेव्हा सेल्स म्हणतो, आणि जेव्हा कस्टमरने रिटर्न केलेले असतं त्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. तर इथं ते परचेसेस गुड्स आलेले आहेत म्हणून ते डेबिट होतं, किंवा परचेसेस अकाउंट नॉमिनल जर धरलं तर त्याच्यामध्ये इथं डेबिट येतं, आणि ऑलवेज डेबिटेड आहे हे अकाउंट. कारण गुड्स अकाउंट नेहमी येतात, जेव्हा तुम्ही काहीही परचेस करता तेव्हा ते बिझनेसमध्ये येतं, या अर्थाने ते डेबिट होतं. किंवा तो त्याच्यासाठी आपण खर्च करतो म्हणून पण ते डेबिट होतं. म्हणजे परचेसेस अकाउंट नॉमिनल जरी आपण कन्सिडर केलं तरी डेबिट होतं, आणि रिअल कन्सिडर केलं तरी डेबिट होतं. तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. परचेसेस अकाउंट ऑलवेज हिअर इट इज डेबिटेड. सो डेट कॉलममध्ये इथं तर डेट लिहायची राहिली, पण तुम्ही लिहायचे आहे. इथं वरती दिलेली आहे, मी इथं वर दिलेलं आहे डेट, त्याच्यामुळे खाली लिहायचं राहिलं असेल तर असं 2020 सप्टेंबर 2 असं लिहायचं आहे. तर मागंसुद्धा मागच्या ह्याच्यामध्ये लिहिलं बघा इथे 2020 सप्टेंबर 1 अशा पद्धतीनं, म्हणजे एक इयर, मग मंथ आणि मग डेट अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा तसंच आहे. मग 10,000 अमाऊंट डेबिटेड आणि 10,000 अमाऊंट क्रेडिटेड. मग गुड्स आले, आणि गुड्सच्या बदल्यामध्ये आपण काय दिलं, कॅश दिले. म्हणजे दोन्ही हे परचेसेस ऑलवेज डेबिटेड होतो हे पाठच करून टाका, आणि कॅश आली की डेबिट, गेली की क्रेडिट. मग आता हे गेलेले आहे म्हणून हे कॅश अकाउंट काय झालं आहे, क्रेडिट झालेलं आहे. मग इथे लिहायचं त्यानंतर बिंग गुड्स परचेस फॉर कॅश. आता हे दुसरे ट्रान्झॅक्शन तुम्ही ऐकून आणि बघून वाचून असं नाही सोडवायचं. मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, आणि मी कसं सांगते तसं तुम्ही लिहून घ्यायचं. हळूहळू मी एक्सप्लेनेशन देत असते, त्या दरम्यान तुम्ही एंट्री लिहू शकता. आता थर्ड ट्रान्झॅक्शन आहे 5 तारखेचा. आता प्रत्येक ठिकाणी इथं दिली तुम्हाला मी इथे टाकलेलं तुम्ही टाकायचं आहे डेट. तर इथं आता 5th ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स ₹15,000. सोल्ड म्हटल्यावर काय आलं, सेल्स. एक अकाउंट होणार सेल्स, आणि दुसरं अकाउंट काय येणार, 15,000 आले म्हणजे दुसरं अकाउंट काय होणार, कॅश. मग कॅश हे रिअल अकाउंट आहे. आली की डेबिट, गेली की क्रेडिट. आली म्हणून इथं आपण डेबिट केलेलं आहे, आणि सेल्स ऑलवेज क्रेडिटेड होतात. एक तर तुमचं ते इन्कम असतं, किंवा गुड्स बाहेर गेलेले असतात. कुठल्याही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, सेल्स अकाउंट हे नेहमी क्रेडिटेड असतं. आणि इथं म्हणून कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचं रूल आहे, आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट, म्हणून ते डेबिट केले. सेल्स हे इन्कम आहे, किंवा गुड्स बाहेर गेलेले आहेत म्हणून ते आपण क्रेडिट केलेलं आहे. सेल्स हे इन्कम जर कन्सिडर केलं तर ते नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटप्रमाणे रूलप्रमाणे डेबिट द एक्सपेन्सेस, क्रेडिट द गेन्स, इन्कम्स असं होतं. म्हणून हे सेल्स क्रेडिट आहे. किंवा गुड्सच्या बाबतीमध्ये जर धरलं तर सेल्समध्ये गुड्स बाहेर जातात म्हणून सुद्धा ते क्रेडिट करू शकतो. कुठल्याही पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तरी ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा 7 तारखेचे ट्रान्झॅक्शन, परचेस मशिनरी ₹25,000. म्हणजे काय, याच्यात 2 अकाउंट कुठले बघा, मशिनरी अकाउंट आणि दुसरं आहे कॅश अकाउंट. मग मशिनरी अकाउंट आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग हे मशिनरी कम्स इन झालेलं आहे म्हणून हे मशिनरी काय केलेलं आहे, आपण डेबिट केलेलं आहे. आणि कॅश ही बाहेर गेलेली आहे. कॅश हे पण रिअल अकाउंट आहे. बाहेर गेले म्हणल्यावर हे अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार, आणि म्हणून आपण ते अकाउंट क्रेडिट केलं आहे. म्हणजेच एंट्री कशी वाचायची आहे, आता मशिनरी अकाउंट डॉट डेबिट असं लिहायचं, टू कॅश अकाउंट लिहायचं. खाली नॅरेशन आहे बिईंग मशिनरी परचेस. नॅरेशन लिहिताना ट्रान्झॅक्शनचा सपोर्ट घेऊन आपण नॅरेशन लिहायचं आहे. डेट कॉलममध्ये 2020 सप्टेंबर, खाली 7 असं लिहायचं, आणि डेबिट कॉलममध्ये 25,000, क्रेडिट कॉलममध्ये 25,000 अशा पद्धतीने हे आपण ट्रान्झॅक्शन आता पूर्ण केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगितलं तसं स्टेप्स तुम्ही पुन्हा लक्षात ठेवून करायचे आहेत. 2 अकाउंट आयडेंटिफाय करायचे, त्याचा टाईप ठरवायचा, टाईपप्रमाणे रूल अप्लाय करायचा, अकाउंट डेबिटेड आहे का क्रेडिटेड आहे हे ठरवायचं, आणि त्याच्यानंतर ते जर्नल फॉर्मॅटमध्ये जर्नल आखून इथं तुम्ही
प्रिपेअर करायचा आहे. सो दिस इज मशीन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. वाचताना कसं वाचतो आपण, मशीन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं आपण वाचतो ह्याच्यामध्ये. हा 7 तारखेचा ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्यानंतर 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पेड वेजेस ₹7,000. पेड वेजेस ₹7,000. ह्याच्यामध्ये 2 अकाउंट कुठले आहेत. पहिलं अकाउंट आहे वेजेस, दुसरं अकाउंट आहे कॅश. मग वेजेस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे आणि पेड जेव्हा असतं, पेड हा शब्द जेव्हा असतो तेव्हा तो एक्सपेन्स असतो आणि रिसीव्ड जेव्हा असतो तेव्हा ते इन्कम असतो. तर पेड वेजेसचा अर्थ हा एक्सपेन्स झाला. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस क्रेडिट ऑल गेन्स. अशा पद्धतीनं इथं वेजेस अकाउंट हे एक्सपेन्स आहे म्हणून तो काय झालेला आहे, डेबिट. आणि कॅश दुसरं अकाउंट कुठलं ह्याच्यामध्ये, कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आलं की डेबिट, गेलं की क्रेडिट. मग आता ही पेड केलं म्हणल्यावर कॅश बाहेर गेलेले आहे. जेव्हा जेव्हा पेड असतो तेव्हा कॅश बाहेर जाते, ती क्रेडिट होती. जेव्हा जेव्हा रिसिव्ड असतो तेव्हा तिला कॅश येते आणि ते डेबिट होतं. आता इथं कॅश पेड झालेलं आहे म्हणून ती कॅश बाहेर गेली आहे, बाहेर गेली म्हणून ती काय होणार, क्रेडिट. म्हणजे कुठलं अकाउंट डेबिट होणार, वेजेस अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार. लिहिताना इथं कसं लिहायचं आहे, वेजेस अकाउंट डॉट 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 DR डॉट टू कॅश अकाउंट. टू याचा अर्थ ते अकाउंट क्रेडिटेड आहे. जेव्हा एखाद्या अकाउंटच्या अगोदर आपण जेव्हा टू लावतो किंवा टू लिहितो तेव्हा ते अकाउंट क्रेडिटेड आहे असं गृहीत धरलं जातं. सो दस वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं इथे ही एंट्री रीड करायची आहे. आणि नॅरेशन त्याचं बिईंग वेजेस पेड. नॅरेशन लिहिताना आपण नेहमी ट्रान्झॅक्शनचा आधार घेऊन नॅरेशन लिहायचं आहे. तर आता ह्या तुमच्या बुकमध्ये अशा प्रकारच्या ह्या एंट्रीज येतील. मी प्रत्येक एंट्री वेगळी घेतली आहे आणि वेगळी तुम्हाला करून दाखवली. पण क्लासमध्ये शिकवताना आपण असंच करतो, म्हणजे एक एंट्री लिहितो, परत लाईन असते तिथं, मग दुसरी एंट्री परत लाईन, परत तिसरी एंट्री परत लाईन, असंच इथं आपण केलेलं आहे. तुम्ही लिहिताना असंच लिहायचं आहे. कॉलम करायचे आहेत. हा डेट कॉलम, हे पर्टिक्युलर्स कॉलम, LFचं कॉलम मी इथं लिहिलं नाही, रफमध्ये तुम्हाला लिहून दाखवायचे म्हणून. तर इथे LFचं कॉलम, इथं डेबिटचं कॉलम, इथं क्रेडिटचं कॉलम आणि प्रत्येक ठिकाणी ही एंट्री करायची. तिथं एक लाईन ड्रॉ करायची. डेबिट कॉलममध्ये हे लिहायचं, क्रेडिट कॉलममध्ये क्रेडिटची अमाऊंट लिहायची आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या अमाऊंटची तुम्ही ॲडिशन करायची आहे त्या पेजवरची. आणि नंतर इथं सुद्धा क्रेडिट कॉलममध्ये त्याची ॲडिशन करायची आहे. तर अशा पद्धतीने आज छोटाच प्रॉब्लेम घेतला आहे मी, जास्त मोठा घेतला नाही. पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला इथं हळूहळू मी सुरुवात करेन. तर आता इथं काही काही गोष्टी अशा आहेत बघा. जेव्हा स्टार्टेड बिझनेस होतो तेव्हा हीच एंट्री होती. मग त्याच्यामध्ये कॅश असेल तर कॅशने, बिल्डिंग असेल बिल्डिंगने, मशिनरी असेल मशिनरी. ज्याने बिझनेस सुरू केला ते अकाउंट डेबिट होतं आणि कॅपिटल अकाउंट नेहमी क्रेडिट होतं. इथे सुद्धा पर्चेसेस नेहमी डेबिट होतं बघा. सेल्स नेहमी क्रेडिट होतं. कुठली ॲसेट परचेस केली तर ती नेहमी डेबिट होती. मग ते कॅशने परचेस केलेली असेल तर टू कॅश होतं, नाही तर टू पार्टीचं नाव होतं. इथं सुद्धा गुड्स कॅश बेसिसवर परचेस केलेले असतील तर तिथं टू कॅश येतं, नाहीतर पार्टीचं नाव येतं. हा बेसिक तुम्ही फरक लक्षात घ्या. आणि वेजेस अकाउंटमध्ये जर एखाद्या पार्टीचं नाव दिलेलं असेल, आता समजा असं मी म्हणलं वेजेस अकाउंट पेड वेजेस टू सुमित, तर इथे सुमितचा काही संबंध नाही आहे. एक्सपेन्स किंवा इन्कममध्ये जर पार्टीचं नाव आलं असेल तर तिथं त्याचा एंट्रीशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे आपण ते व्यक्ती विचारात घ्यायची नाही, एक्सपेन्स म्हणून विचारात घ्यायचं आहे आणि वेजेस अकाउंट डेबिट करायचं आहे, सुमितचं अकाउंट डेबिट करायचं नाही. ह्या छोट्या छोट्याशा काहीतरी ह्या गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवून आपण जर्नल करायचं आहे. सो टुडे आय हॅव टेकन फर्स्ट प्रॉब्लेम and therefore I have taken only 5 transactions and to try to understand. And if you have difficulty then you can ask in Google Classroom as well as on WhatsApp, or you can also call me. Now today we stop here. Thank you very much.